संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महापुरुषांच्या विचाराला अभिवादन। शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान मालेमध्ये जो उपक्रम या ठिकाणी घेतला आहे ते बहुजन संघटकचे सर्व प्रमुख, विशेषतः राहुलजी खांडेकर यांचे या उपक्रमाबद्दल देखील एक मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांनी आज एका वेगळ्या विषयावर मांडणी करण्याची विनंती केली की शिवराय समज आणि गैरसमज। तर या लाईव्ह कार्यक्रमामध्ये सर्व सहभागी झालेले मित्र यांच्याशी या विषयाच्या अनुषंगाने मी संवाद करू इच्छितो। खरं तर शिवछत्रपती महाराजांच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण झालेलं आहे। बखर असेल, त्यांच्या संदर्भामध्ये इतिहास असेल, कादंबरी असेल, कथा असेल, चित्रपट असतील, अनेक पोवाडे देखील त्यांच्यावर लिहिले गेलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये जे काही पोवाडे म्हणणारी शाहीर मंडळी आहे, असा भारताच्या इतिहासामध्ये आपल्याला एकही शाहीर भेटणार नाही की ज्यांनी शिवाजी महाराजांच्यावर पोवाडा केला नाही। असे असंख्य पोवाडे त्यांच्या संदर्भामध्ये गायले गेलेले आहेत। थोडक्यामध्ये असं म्हणता येईल की वाङ्मयाचे जे काही प्रकार आहेत, या सर्व प्रकारामध्ये शिवाजी महाराजांच्या शौर्यकथेचं वर्णन आलेलं आहे। शिवाजी महाराजांच्या राजकीय तत्वज्ञानाची माहिती त्याच्यामध्ये आलेली आहे। याशिवाय अनेक विचारवंतांनी अनेक काळापासून त्यांच्या संदर्भामध्ये मूलभूत अशा प्रकारचं लिखाण देखील आपल्याला केलेलं दिसून येतं। त्यामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की कृष्णाजी केळुस्कर गुरुजी यांचा देखील याच्यामध्ये उल्लेख करता येऊ शकेल। केळुस्कर गुरुजीने 3 चरित्र लिहिलेले होते। एक बुद्धाच्या संबंधीचं चरित्र त्यांनी लिहिलेलं होतं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्काराच्या प्रसंगी त्यांना भेट दिलेलं होतं। त्यानंतर तुकाराम महाराजांविषयी देखील त्यांनी चरित्र लिहिलेलं होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी शिवाजी महाराजांचं देखील चरित्र लिहिलेलं आहे। आणि नुसतं चरित्र नाही तर अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं चरित्र लेखन करण्याचं काम जे आहे हे केळुस्कर गुरुजींनी केलेलं आहे। 1903 मध्ये त्यांनी हे चरित्र लिहिण्यासाठी हातामध्ये घेतलं, ते पूर्ण 1907च्या दरम्यान झालं। जवळपास 600 पानाचं हे चरित्र जे आहे त्यावेळचे के.आर. मित्र यांच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये ते छापण्यात आलं। जवळपास 600 पानाचं हे चरित्र त्या काळामध्ये केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं होतं आणि या गुरुजींच्या चरित्रामध्ये शिवाजी महाराजांच्या अनेक पैलूंचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। त्यानंतर हे केळुस्कर गुरुजींनी लिहिलेलं चरित्र जे आहे त्याला या ठिकाणी कागलचे सरकार आणि बडोदा संस्थानाने देखील त्याला पारितोषिक देऊन गौरव करण्यात आलेला होता। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की हे चरित्र जे लिहिलेलं होतं शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ते केवळ मराठीत नव्हतं, तर मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेमध्ये देखील हे चरित्र आलेलं होतं। आता या ठिकाणी केळुस्कर गुरुजींनी त्या काळामध्ये मराठा प्रॉव्हिडंट फंड नावाची एक संस्था होती, एक आर्थिक नियोजन करणारी एक संस्था होती। या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कर्ज घेतलेलं होतं आणि त्याच्या आधारावर त्यांनी ते पुस्तक काढलेलं होतं। परंतु या पुस्तकाचा खर्च आणि त्या पुस्तकाचा होणारा खप जे आहे याच्यामध्ये तफावत आल्यामुळे केळुस्कर गुरुजी कर्जबाजारी झाले
आणि त्यावेळेला आपण पाहतो की मल्हाररावजी होळकर यांना ते माहीत झालं. मल्हाररावजी होळकर यांनी त्यांना बोलावून घेतलं आणि त्याच वेळेला त्यांचं जे कर्ज होतं तेवढं म्हणजे जवळपास 24,000 रुपये त्या काळामध्ये होळकरांनी त्यांना दिले आणि ते कर्ज बाजारातून मुक्त केले. परंतु होळकर महाराजांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे, ती म्हणजे शिवाजी महाराजांचं जे इंग्रजीमध्ये असलेलं चरित्र होतं ते जगातील सर्व लायब्ररीमध्ये मोफत वाटण्याचं काम जे आहे किंवा मोफत देण्याचं काम देखील या ठिकाणी तुकोजी होळकरांनी केलेलं दिसून येतं. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये बामशेपने देखील या संदर्भामध्ये तेच चरित्र जे आहे ही पुन्हा संपादित केलेलं होतं. म्हणजे थोडक्यामध्ये असं आपल्याला म्हणता येऊ शकेल की शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये विपुल अशा प्रकारचं लेखन जे आहे हे केलं गेलेलं होतं आणि त्याच्यापैकीच मी आता उल्लेख केला की सर्वसाधारणपणे केळुस्कर गुरुजींचं हे चरित्र देखील त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेलं होतं. परंतु हे सगळं विपुल लेखन पाहिल्यानंतर देखील एक गोष्ट सातत्याने आपल्याला जाणवते की या लेखनामुळे शिवाजी महाराजांची जी वास्तव विचारसरणी जी आहे ती लोकांपर्यंत आपल्याला गेलेली दिसून येत नाही किंवा लोकांपर्यंत ती पोहोचलेली दिसून येत नाही. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये सांगायचं झाले तर शिवाजी महाराजांचा जो इतिहास होता या इतिहासाशी इमान राखणारी कल्पना जी आहे ही लोकांपर्यंत गेलेली नाही आणि त्याच्यामधूनच मग शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अनेक समज आणि गैरसमज पसरवण्यात आले आणि त्याचा फायदा आपल्या हेतू साध्य करण्यासाठी करून घेण्यात आला. असं असलं तरी शिवाजी महाराजांच्या कार्यामध्ये किंवा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाच्या संदर्भामध्ये आपल्याला कुठलाही परिणाम झालेला दिसून येत नाही किंवा या संदर्भामध्ये अनेक गैरसमज पसरवले गेले असले तरी शिवाजी महाराजांचं कार्य शिवाजी महाराजांचं कर्तृत्व जे आहे हे कुणालाही डोळ्याआड करता आलेलं नाही किंवा ते झाकता आलं नाही. शिवाजी महाराजांची कर्मभूमी जी आहे ती महाराष्ट्र होती आणि या महाराष्ट्रामध्येच त्यांनी हा एक नवा इतिहास घडवण्याचं काम केलं आणि हे काम अतिशय मोठं होतं. म्हणून मी बऱ्याच वेळेला म्हणत असतो की या इतिहासामधून शिवाजी महाराजांना जर वगळलं गेलं तर हा इतिहास शून्य उरतो. एवढं मोठं काम जे आहे हे शिवाजी महाराजांचं होतं आणि आज देखील शिवाजी महाराजांच्या संदर्भामधल्या आठवणी शिवाजी महाराजांचं कार्य जे आहे हे देखील प्रेरणादायी ठरतं. आता हे शिवाजी महाराज प्रेरणादायी का ठरतात याच्या संदर्भामध्ये आपण पहिल्यांदा बघूया आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या संदर्भामधल्या समज याच्या मुद्द्यांच्या संबंधी बघू. आता पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली की शिवाजी महाराजांचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता. शिवाजी महाराजांचा सरंजामशाहीचा काळ आणि आजचा काळ आपण जर पाहिला आतापर्यंत विचार केला तर जवळपास 384 वर्षापूर्वी आणि 84 नंतरचा परिस्थिती आपल्याला लक्षात येऊ. म्हणजे त्यांच्यामधलं अंतर जे आहे हे जवळपास 384-85 वर्षाचं हे अंतर आहे. एका बाजूला आपण पाहतो की ते सरंजामशाही होती आणि आजच्या या लोकशाहीच्या काळामध्ये आणि त्याच्यामध्ये 384 वर्षाचं अंतर असलं तरी किंवा आधुनिक काळामध्ये आपण लोकशाही ही स्वीकारली असली तरी आज देखील या लोकशाही राज्यामध्ये देखील शिवाजी महाराजांच्या कार्याची आवश्यकता निर्माण झालेली दिसून येते किंवा शिवाजी महाराजांच्या कार्याचा विचार करणं हे आवश्यक वाटतं. याच्यावरून शिवाजी महाराजांच्या कार्याची आपल्याला कल्पना येते. दुसरी गोष्ट जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये देखील अनेक राजे होऊन गेले परंतु हे राजे झाले असले तरी मला असं वाटतं की शिवाजी महाराजांची जयंती किंवा शिवाजी महाराजांच्या विचाराची चर्चा जेवढी होते तेवढी जगातल्या कोणत्याही राज्याच्या संदर्भामध्ये एवढी मोठी या ठिकाणी चर्चा झालेली दिसून येत नाही किंवा त्यांच्या जयंती जी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला झालेला दिसून येत नाहीत. याच्यावरून देखील आपल्या लक्षात येऊ शकते की शिवाजी महाराज हे आजच्या समाजामधली देखील एक महत्त्वाची गरज कशी आहे हे देखील आपल्या लक्षात येऊ शकेल. तिसरी गोष्ट आपल्याला सांगता येऊ शकेल की शिवाजी महाराज जे आहेत हे पारंपरिक राजे नव्हते किंवा वारसा हक्काने आलेले राजे नव्हते किंवा जन्मताच त्यांना हे राज्याभिषेक त्याला प्राप्त झालेला नव्हता. तर शिवाजी महाराजांनी आपल्या तलवारीच्या जोरावर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जे आहे या ठिकाणी राजे झालेले आहेत आणि एक नव्या राज्याची स्थापना देखील केलेली आहे.
आणि अशा काळामध्ये ते राज्य झालेले आहेत की त्या काळामधली परिस्थिती ही पूर्णपणे त्यांच्यासाठी प्रतिकूल अशा प्रकारची होती आणि अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिवाजी महाराजांनी या ठिकाणी आपलं स्वतंत्र अशा प्रकारचं राज्य निर्माण केलं आणि त्याच्या आधारावर ते या ठिकाणी राजे झाले. दुसरी गोष्ट आणखी एक सांगता येऊ शकेल की शिवाजी महाराज जे आहेत हे जगातील आणि देशातील संपूर्ण राज्याच्या पेक्षा वेगळे अशा प्रकारचे राज्य होते आणि त्यांचं राज्य देखील एक आदर्श अशा प्रकारचं राज्य होतं. शिवाजी महाराजांच्या राज्याच्या संबंधी आपल्याला म्हणता येऊ शकेल की शिवाजी महाराजांचं हे राज्य जे होतं हे रयतेच्या मनातील राज्य होतं. आणि या संदर्भामध्ये एक गोष्ट जाणीवपूर्वक मी सांगेन की जनतेच्या मनातील राज्य निर्माण करणारे कदाचित छत्रपती शिवाजी महाराज हे देशातले नव्हे तर जगातील पहिले राज्य असू शकतात. कारण जनतेच्या मनातील राज्य निर्माण करणं ही गोष्ट सोपी नाही. म्हणून यासंबंधी असं म्हटलं गेलं की राज्याचं सर्वोत्कृष्ट राज्य कोणतं असतं, म्हणजे सर्वोत्कृष्ट राज्य कशाला म्हणता येऊ शकेल तर या संदर्भामध्ये असं म्हटलं गेलं की जे राज्य बहुसंख्य आणि सामान्य माणसाच्या मनातील राज्य असतं ते राज्य म्हणजे सर्वोत्कृष्ट राज्य अशा प्रकारचं असं मानलं जातं. आणि या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांचं राज्य होतं हे सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं राज्य होतं, अतिशय चांगलं अशा प्रकारचं राज्य होतं. आज आपण पाहतो की लोकशाही आपण स्वीकारलेली आहे. या लोकशाही राज्यामध्ये आपण सरंजामशाही नाकारलेली आहे आणि सरंजामशाही नाकारली असली तरी या लोकशाही राज्यामध्ये देखील शिवाजी महाराजांच्या सरंजामशाही राज्यातील काही विचाराचा विसर आज देखील आपल्याला पडत नाही. किंबहुना लोकशाहीमध्ये देखील त्या विचाराची आज देखील आवश्यकता असलेली दिसून येते. आणि शिवाजी महाराजांनी हे जे राज्य निर्माण केलं, रयतेचं जे राज्य निर्माण केलं, ते राज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्याकडे असलेले सैन्य होतं ते सैन्य नसून ते मावळे होते. आणि त्या सैन्यांचं देखील एक वैशिष्ट्य होतं. मावळे जे आहे हे वेतनासाठी लढणारे मावळे नव्हते किंवा आपल्याला जहागिरी मिळाली पाहिजे, वतनदारी मिळाली पाहिजे यासाठी लढणारं शिवाजी महाराजांचं सैन्य नव्हते किंवा ते मावळे नव्हते. तर शिवाजी महाराजावर आपला जीव ओवाळून टाकणारे हे मावळे होते. आणि मग शिवाजी महाराजांचं हे राज्य निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली किंवा मी या ठिकाणी म्हणेन की आत्मबलिदान किंवा आत्मआहुती करणारे हे मावळे शिवाजी महाराजांना भेटले. किंवा जपानमध्ये हाराकिरी नावाची कल्पना आहे, म्हणजे स्वतःला संपवून घेण्याची कल्पना आपण म्हणतो. तीच कल्पना महाराजांच्या मावळ्यामध्ये होती की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्यासाठी, शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्यासाठी स्वतःला नष्ट करून घेतलं आणि त्याच्या आधारावर शिवाजी महाराजांचं एक वेगळं राज्य, एक आदर्श राज्य, ज्याला आपण मी म्हटल्याप्रमाणे की रयतेचं राज्य हे निर्माण झालं. दुसरी गोष्ट अशी की शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये त्यांच्यासाठी लढणारे किंवा त्यांच्यासाठी जीव देणारे जे सैन्य होतं या सैन्यांचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की अनेकांनी जाणीवपूर्वक आपल्याला धोक्यामध्ये घातलेला आहे, जाणीवपूर्वक आपल्या प्राणाची आहुती या ठिकाणी दिलेली आहे. याची असंख्य उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतील. त्याच्यातलं एक उदाहरण आपल्याला सांगतो, काही उदाहरणं मी आपल्याला सांगतो की ज्यावेळेला प्रचंड फौजेसह सिद्धी जोहार जो आहे आणि त्याच्या सहकार्याने पन्हाळगडाला वेढा दिला आणि पन्हाळगडाला वेढा दिल्यानंतर शिवाजी महाराजांची पन्हाळगडावरून सुटका कशी करायची या संदर्भामध्ये प्रयत्न सुरू होते. आणि त्यावेळेला शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणार किंवा शिवाजी महाराजांच्या संबंधी आपलं म्हणतं की खोटा शिवाजी त्या ठिकाणी केला आणि खरे शिवाजी जे आहेत यांनी पन्हाळगडावरून आपली सुटका करून घेतली. तर हा खोटा शिवाजी झालेला कोण होता तर त्यावेळेला शिवा न्हावी होता. या शिवा न्हावीने काय केलं की शिवाजी महाराजांच्या वेशामध्ये पन्हाळगडावर थांबला आणि त्यांना भास निर्माण केला की शिवाजी महाराज इथंच आहेत आणि याचा फायदा घेत शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निघून गेले. आता हा वेश धारण करून तिथं राहत असताना किंवा राहण्याचा निर्णय झाल्यानंतर त्या शिवाला कळालं नव्हतं का की या ठिकाणी याच्यानंतर आपले जे हाल होणार आहेत ते काय होणार आहेत किंवा आपल्याला मोगल या ठिकाणी जीवन सोडणार आहेत का याची पूर्ण त्यांना कल्पना होती. की याचा अर्थ शिवा महालाला असं माहीत नव्हतं असं नाही की किंवा आता पुढे आपलं काहीच होणार नाही वगैरे, तर त्याला पूर्णपणे जाणीव होती. आणि जाणीव असून देखील त्यांनी हा धोका पत्करला. का धोका पत्करला
तर त्यामागची भूमिका अशी आहे की जहागिरी मिळावी किंवा आपल्याला पद मिळावं यासाठी या शिवाने तो धोका पत्करला नाही. तर आपण मेलो तरी चालेल पण रयतेचा राजा जगला पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्याच्या मनामध्ये होती आणि या भूमिकेतून त्यांनी स्वतःची आहुती त्या ठिकाणी दिली. शिवाजी महाराजांनी पन्हाळगडहून स्वतःची सुटका करून घेतली. पण सुटका झाल्यानंतर किंवा तिथून निघून गेले हे कळाल्याबरोबर पुन्हा सैन्य त्यांच्या पाठीमागे लाग आणि मग शिवाजी महाराजांना रस्त्यामध्ये गाठून त्यांना ठार मारण्याची ही कल्पना होती. परंतु त्याच वेळेला रस्त्यामध्ये या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे सारख्या माणसांनी खिंड लढवली. बाजी प्रभू देशपांडेंना हे माहित नव्हतं का की या ठिकाणी या खिंडीमध्ये आपण जे लढणार आहोत ते आपण मोजके आहोत आणि शत्रूचं सैन्य जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी मारले जाणार आहोत याची जाणीव जी आहे ही त्यांना नव्हती का? तर 100% त्यांना ही जाणीव होती. परंतु त्यांच्या डोक्यामध्ये एक होते की आपण या ठिकाणी मेलो तरी या ठिकाणी शिवाजी महाराज हे वाचले पाहिजेत, आपला राजा वाचला पाहिजे, मी मेलो तरी या ठिकाणी रयतेचा पोशिंदा राजा जगला पाहिजे. हीच भूमिका बाजी प्रभू देशपांडेंच्या देखील मनामध्ये होती. तिसरा प्रसंग आपल्याला सांगतो की ज्यावेळेला महाराजांची आग्र्याहून सुटका करताना देखील हे झालं की त्या ठिकाणी देखील कोठा शिवाजी या ठिकाणी आजारी शिवाजी महाराज दाखवण्यात आले आणि मग आजारी शिवाजीचं रूप घेणारा या ठिकाणी त्या ठिकाणी होता आणि त्याची सेवा करणारा दुसरा सेवक त्या ठिकाणी होता. मदारी मेहतर जे आहे ते शिवाजीचं सोंग घेऊन या ठिकाणी खोटे शिवाजी म्हणून त्या ठिकाणी झोपले आणि त्यांचा सेवा करणारा जो तो हिरोजी फर्ज त्याच्या सोबत होता. की या दोघांनाही माहित नव्हतं का की जर आपण या ठिकाणी पुन्हा या सैन्याला सापडलो, शत्रूच्या सैन्याला सापडलो तर आपण आपल्याला ते जिवंत सोडणार नाही त्याची जाणीव त्यांना नव्हती का? त्यांना हेही माहित होतं की आपले हाल हाल करून या ठिकाणी आपल्याला मारलं जाणार आहे. तरी देखील या दोघांनी काय केलं की आपण मेलो तरी बेहतर, परंतु या ठिकाणी आमच्या राजाला उदंड आयुष्य मिळालं पाहिजे, या रयतेचं राज्य निर्माण करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य मिळालं पाहिजे. याच भूमिकेतून त्यांनी मृत्यूला कवटाळलेलं आपल्याला दिसून येतं. एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये हे परमनंट सैन्य कमी होतं. शेतकरी जो होता, नांगर धरणारा शेतकरी जो आहे, ऐन वेळेला तो शस्त्र घेऊन शिवाजी महाराजांच्या सोबत राहायचा. एवढंच नाही तर 10-12 वर्षाची मुलं देखील शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने प्रभावित झालेली होती. त्यातला एक प्रसंग आपल्याला सांगितलं जातं किंवा खबरदार जर जाल पुढे चिंदाड्या उडविणे राई एवढ्या, म्हणजे एक 10-12 वर्षाचा मुलगा जो आहे एवढा बंडखोरी कशासाठी करतोय? तर या ठिकाणी त्याला बळ देण्याचं काम जे आहे हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि या सर्वांची धडपड जी आहे ही राजा शिवाजी जगला पाहिजे आणि त्याच्याशिवाय आपलं राज्य निर्माण होऊ शकत नाही. रयतेचं राज्य म्हणजे त्या ठिकाणच्या सामान्य माणसाचं राज्य, हे राज्य निर्माण होणार नाही ही कल्पना प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि म्हणून प्रत्येकाने आपल्याला स्वतःला संपवण्याचं काम जे आहे हे शिवाजी महाराजांसाठी केलं. शिवाजी महाराजांच्या राज्यामधल्या अनेक गोष्टी आहेत, त्याच्यापैकी एक गोष्ट आहे की स्त्रियांना सन्मान. मला असं वाटतं की स्त्रियांचा सन्मान करणारा असा दुसरा राजा जे आहे हा निर्माण झालेला नाही. स्त्रियांच्या आबरूचं रक्षण कसं करावं किंवा नीती कशी असावी ही आज देखील शिवाजी महाराजांकडून शिकण्याची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या राज्यातल्या कोणत्याही स्त्रीची आबरू जी आहे ही राखली गेली पाहिजे किंवा तिला धोका होता कामा नये अशा प्रकारची कल्पना शिवाजी महाराजांची होती. याची देखील असंख्य उदाहरणं आपल्याला सांगता येतील. पण 2 उदाहरणं आपल्यासमोर मुद्दाम सांगतो की राजाचा वतनदार जो होता पाटील, तो शिवाजी महाराजाचा वतनदार होता. आणि त्याने एकदा काय केलं की आपल्या गावामधील एका शेतकऱ्याची मुलगी जी आहे ही सर्वांच्या देखत उचलून नेली आणि तिच्यावर अत्याचार केले. त्यावेळेला शिवाजी महाराज असं म्हणाले की तो आपला वतनी आहे, आपला सैनिक आहे किंवा वतनदार आहे, म्हणून त्याची गय शिवाजी महाराजांनी केली नाही. शिवाजी महाराजांनी त्याचे हातपाय तोडून त्यांना आजन्म कारावास दिला. म्हणजे स्त्रियांची आबरू घेणाऱ्या माणसाला कशा प्रकारची शिक्षा केली जात अशी यावर लक्षात येऊ शकेल. आणि याचबरोबर स्त्री सन्मानाकडे किंवा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता हे लक्षात येतो. किंवा दुसरं एक उदाहरण आपला मुद्दाम सांगतो की सकोजी पाटील, की 1648 मध्ये या सकोजी पाटलाने जे आहे बेळवंडी किल्ल्याला वेढा दिला आणि मग त्या किल्ल्याची प्रमुख सावित्रीबाई देसाई होती. आणि मग हा वेढा जो आहे तो अनेक दिवस चालला, म्हणजे 27 दिवस हा वेढा चालला आणि 27 दिवस जे आहे ही सावित्रीबाई देसाईंनी तो किल्ला लढवण्याचं काम केलं आणि शेवटी या ठिकाणी त्या सकोजी पाटलाचा विजय झाला.
तो देखील महाराजाचा सेनापती होता आणि तो काय झालं की विजयाने उन्मत्त झाला आणि उन्मत्त झाल्यानंतर त्यांनी सावित्रीबाई देसाई यांच्यावर बलात्कार केला. हे शिवाजी महाराजांना कळाल्याबरोबर शिवाजी महाराजांनी त्याला हजर केला आणि त्याचे डोळे काढून पहिल्यांदा त्याचे डोळे काढले आणि आयुष्यभर तुरुंगात पाठवण्याचं काम हे शिवाजी महाराजांनी केलं. मला असं वाटतं की ही दृष्टी आज देखील लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य म्हणून चालवणाऱ्या लोकांच्या मनामध्ये दिसून येत नाही. उत्तर प्रदेशामध्ये आपण पाहतो की भगवी वस्त्र घालणारा मुख्यमंत्री आहे. लोकशाही राज्य म्हणून तो करतोय, लोकांचं राज्य म्हणून करतोय. शपथविधी घेताना हे सगळे लोक आम्ही लोकांचं रक्षण म्हणून करतोय आणि मग भगवी वस्त्र घेणारा हा मुख्यमंत्री देखील हाथरसमध्ये असलेल्या मुलींची विटंबना झाली, त्यांना न्याय देऊ शकलेला नाही. आज असं म्हटलं गेलं की आज महाराज असता तर या ठिकाणच्या हाथरसमधल्या मुलीला देखील न्याय मिळू शकला असता. आणि म्हणून लोकशाही राज्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या या विचाराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. किंवा कल्याणच्या सुभेदाराची सून असेल की जी सापडल्यानंतर तिला चोळी बांगडी करून तिला सन्मानाने पाठवणारा मला असं वाटतं की जगाच्या पाठीवरचा हा एक आदर्श राजा होता. किंवा लूट करत असताना देखील त्यांनी सक्त ताकद दिलेली होती की लूट करीत असताना देखील हिंदू किंवा मुस्लिम कोणत्याही स्त्रीला हात लावला किंवा त्यांना त्रास दिला तर त्याच्या संदर्भामध्ये कठोर शिक्षा करण्याची या ठिकाणी फरमान ते त्या ठिकाणी काढत होते आणि तशा प्रकारचं आव्हान त्या ठिकाणी किंवा त्यांची गय केली जाणार नाही अशा प्रकारची ताकद या ठिकाणी अशा प्रकारची फरमान ते काढत असेल, अशा प्रकारची सक्त ताकीद त्यांना देत असायचे. तर अशा स्वरूपाचा राजा जो आहे हा राजा आपल्याला लोकशाहीमध्ये देखील दिसत नाही. जो राजा आपल्याला 384 पेक्षा अधिक वर्षाच्या काळाच्या अगोदर हा राजा दिसतो. परंतु आज आपण असं पाहतो की महाराजाच्या या विचाराकडे दुर्लक्ष केलं जातं. महाराजाचा हा विचार महत्त्वाचा मानला जात नाही. तर शिवाजी महाराजांच्या विचाराच्या संबंधीची एक विशिष्ट चौकट तयार केली जाते आणि म्हणून आज शिवाजी महाराजांचा मूलभूत विचार बाजूला ठेवून शिवाजी महाराजांच्या मूलभूत विचाराचा फारसा विचार न करता आपल्या सोयीनुसार काही मंडळी शिवाजी महाराजांचा वापर करताना दिसून येते. शिवाजी महाराजांसंबंधीच्या वेगवेगळ्या कल्पित अशा प्रकारच्या कल्पना मांडून या ठिकाणी काही मंडळी आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात. त्यासंबंधी अनेक कल्पना आहेत. शिवाजी महाराज हे मुस्लिम विरोधी राजे होते. शिवाजी महाराज हे मुस्लिम धर्म विरोधी राजे होते. शिवाजी महाराज हे हिंदू रक्षक होते. शिवाजी महाराज हे हिंदू पादशाह होते. शिवाजीचे युद्ध म्हणजे धर्मयुद्ध होते. शिवाजी महाराज हे धर्मासाठी लढले म्हणून त्यांना या ठिकाणी यश प्राप्त झालं. किंवा शिवाजी महाराज धर्मरक्षणासाठी या ठिकाणी तुळजाभवानीने त्यांना तलवार दिली. अशा अनेक कल्पना आज यामध्ये निर्माण केल्या जातात. एवढंच नव्हे तर या ठिकाणी कवी भूषण नावाचा आहे, तो आपल्या कवितेमध्ये म्हणतो की अगर शिवाजी महाराज न होते तो सबकी सुनता होती. म्हणजे अशा प्रकारचा अतिराजकीय विचार देखील या ठिकाणी मांडला गेला. किंवा बम पुरंदरे किंवा बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील असं मांडलं गेलं की शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक होते. आणि मग त्यांनी पुरावा असा दिला की त्यांनी काय केलं की ते म्हणाले की शिवचरित्र साधनं जे आहेत त्या साधनातील 5व्या खंडामधील 534 पानावर हा उल्लेख आहे म्हणून त्यांनी लोकांपर्यंत हे सातत्याने मांडलं की त्या 534 पानावर हा उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक होते. आता प्रत्येक माणूस तर तो खंड वाचू शकत नाही, परंतु त्याच्यामध्ये काही संशोधक असतात, त्याच्यामध्ये शेजवळकर यांचा उल्लेख करावा लागेल की शेजवळकरांनी जे आहे त्या ग्रंथाची पुन्हा एकदा पाहणी केली, त्याचं वाचन केलं आणि विशेषतः पेज नंबर दिले होते, पेज नंबर पाहिलं त्यावेळेला त्यांना ती कुठेही वाक्य दिसलं नाही. आणि म्हणून शेजवळकरांनी पुन्हा सांगितलं की या ठिकाणी इतिहासामध्ये असं कुठेही उल्लेख केलेला नाही, या ठिकाणी त्यांनी नमूद केलं. आणि मग त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा सारवासारव करणारी अनेक गोष्टी त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आणि मग मला असं वाटतं की जसं शेजवळकरांनी त्यातली वास्तवता मांडण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला, त्याचप्रमाणे मला असं वाटतं की एकंदरीत शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची गरज आहे. ही पुनर्मांडणी करत असताना देखील कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह मनामध्ये न ठेवता की आपण त्याच्या जातीचे आहोत, आपण त्याच्या धर्माचे आहोत किंवा आपण त्याचे फॉलोअर आहोत, या पद्धतीने विचार न करता त्यांच्या इतिहासाची पुनर्मांडणी करण्याची गरज आपल्याला दिसून येते.
दुसरी गोष्ट, शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये काही समज आहेत, ते मुस्लिमामध्ये देखील आहेत, हिंदूमध्ये देखील आहे. आता मुस्लिम समाजाने देखील हा विचार करता कामा नये की आपण मुस्लिम आहोत आणि मुस्लिम आहोत म्हणून शिवाजी महाराज हे मुस्लिम द्वेष्टे होते किंवा मुसलमान विरोधी होते म्हणून शिवाजी महाराजांचा द्वेष करणं किंवा हिंदू धर्माचा द्वेष करणं हे निश्चितच तेही वाईट आहे. आणि तेवढंच वाईट असं आहे की शिवाजी महाराज हे हिंदू राजे होते आणि मुस्लिम द्वेष्टे होते हे देखील आपण मान्य करणं किंवा हे लोकांना सांगणं हे दोन्हीही शिवाजी महाराजावर अन्याय करणारी आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा वास्तव इतिहास जो आहे हा विस्तार लोकांच्या समोर मांडण्याची गरज आहे. खरं तर हा वास्तव इतिहास मांडणं हे थोड्या वेळामध्ये किंवा 1-1.5 तासामध्ये ते शक्य नाही, पण काही फक्त मी मुद्दे आपल्यासमोर ठेवतो आहे की शिवाजी महाराज खरंच मुस्लिम विरोधी होते का, हा समज जो आहे तो समज कितपत खरा आहे किंवा ज्याला गैरसमज आपण म्हणतो तो कितपत खरा आहे. तर आपल्या लक्षात येऊ शकेल की शिवाजी महाराज हे आपल्याला अनेक उदाहरणं सांगता येऊ शकेल की शिवाजी महाराज हे कधीही हिंदू द्वेष्टे नव्हते किंवा हिंदूचे विरोधक नव्हते. तर आपल्या लक्षात येऊ शकेल शिवाजी महाराजांचं एकंदरीत सैन्य पाहिल्यानंतर देखील आपल्या लक्षामध्ये येऊ शकेल की शिवाजी महाराजाचा अंगरक्षक आणि शिवाजी महाराजांचा अत्यंत विश्वस्त नौकर जो होता तो मदारी मेहतर होता. शिवाजी महाराजांचे 2 वकील होते, त्या 2 वकिलापैकी एक वकील काजी हैदर हा होता. याउलट आपण पाहतो की अफजल खानाचा वकील जो आहे हा कृष्णाजी भास्कर होता. शिवाजी महाराजांचा एक वकील जो आहे काजी हैदर होता. शिवाजी महाराजांचं आरमार जे होतं या आरमाराचे प्रमुख दौलत खान होते. शिवाजी महाराजाचा तोफखाना होता, त्याचे प्रमुख इब्राहिम खान होते. शिवाजी महाराजांचे जे काही किल्लेदार होते या किल्लेदारापैकी बहुसंख्य किल्लेदार हे महार जातीचे या ठिकाणी असलेले दिसून येतात. शिवाजी महाराजांचं सिन्सिटिव्ह खातं कोणतं होतं, हेर खातं होतं. तर हे हेर म्हणून या ठिकाणी बहरजी रामोशी या ठिकाणी होते. शिवाजी महाराजांचं जे आरमार होतं या आरमाराचा सरदार जो होता मायनाक भंडारी. नाक हा शब्द जो आहे तो देखील प्रामुख्याने महार जातीच्या संदर्भामध्ये लावला जात होता. हा मायनाक भंडारी जो आहे हा शिवाजी महाराजाचा आरमार प्रमुख होता. त्यानंतर शिवाजी महाराजाचा सरनौबत जो आहे हा नूरखान बेग होता. यावरून आपल्याला लक्षात येऊ शकेल की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये कोणत्याही एका जातीची एका धर्माची माणसं नव्हती, तर विविध जाती धर्माची माणसं घेऊन शिवाजी महाराजांनी हे रयतेचं राज्य निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना एका विशिष्ट जातीचा विरोधक आणि विशिष्ट धर्माचा पोषक असं ठरवणं म्हणजे शिवाजी महाराजावर अन्याय करण्यासारखं आहे. आणखी एक गोष्ट मी सांगतो की रियासतकार देसाई जे आहेत या देसाईंनी एक गोष्ट नमूद केलेली आहे की विजापूरचा राजा होता आणि या विजापूरच्या राज्यातील 1 नाही 2 नाही 100 नाही 700 पठाण हे त्या सैन्यातून बाहेर पडले आणि हे सगळे सैन्य जे आहेत हे शिवाजी महाराजांकडे आले. आता ह्या 700 पठाणांनी सांगितले की आपला नावलौकिक आम्ही ऐकलेला आहे आणि म्हणून आम्ही या नावलौकिक असलेल्या राजाच्या दरबारामध्ये आम्हाला त्या ठिकाणी सैन्य म्हणून काम करायचं आहे. अशा प्रकारची विनंती जी आहे हे 700 पठाणांनी केली आणि नोकरीची अपेक्षा त्या ठिकाणी केली. या विजापूर राज्यातील 700 पठाणांना आपल्या सैन्यामध्ये घेण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. हे याच्यामधून देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात येऊ शकेल. आणि मग हा विचार कितपत बरोबर आहे का यासाठी ग्रँड डफ याने देखील त्याचा अभ्यास या ठिकाणी केला आणि त्यांनी सांगितलं की हे जे आहे रियासतकार देसाई यांनी जे मांडलेलं विधान जे आहे त्याला दुजारा देण्याचं काम या ठिकाणी केलं. शिवाजी महाराजांनी लूट केली. आता लुटीचा उद्देश देखील त्या ठिकाणी होता की शिवाजी महाराजांनी लूट करत असताना लोकांना त्रास द्यावं किंवा चोरी करावी या भूमिकेतून नव्हती. शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की या ठिकाणी त्यांच्या राज्यातला माणूस सुखी असला पाहिजे, कल्याणकारी राज्य योजना ही राबवली गेली पाहिजे. मग त्यांना जिजाकर सारखा कर लावता आला असता, परंतु शिवाजी महाराजांनी लोकांसाठी दुसऱ्यावर कर लादण्यापेक्षा या ठिकाणी अशा पद्धतीने पैसा मिळवण्याचा प्रयत्न केला. ही लूट करत असताना शिवाजी महाराजांनी जशी सक्त ताकीद दिली होती की या ठिकाणी हिंदू असेल मुसलमान असेल त्या स्त्रीला हात लागता कामा नये ही ताकद दिलेली होती. तशीच एक गोष्ट मी आपल्याला विचारतोय की हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांनी एक तरी मशीद तोडल्याचं उदाहरण कुणीही सांगावं की शिवाजी महाराजांनी हल्ला केला आणि तिथली मस्जिद उद्ध्वस्त केली.
किंवा तिथल्या एखाद्या मुस्लिम माणसाला ठार केलं जाणीवपूर्वक ही गोष्ट आपल्याला दिसून येत नाही. म्हणून खलीफ खान नावाचा एक लेखक होता आणि या खलीफ खानने त्या ठिकाणी एका वळीमध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन केले की शिवाजी महाराज जे आहे हे कुठल्याही एका धर्माचे नव्हते आणि त्यांनी सांगितले की मुस्लिम द्वेष्ट तर कधीच नव्हते. ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी एकंदरीत मुस्लिम, कुराण आणि मुसलमान स्त्रियांना रक्षण करण्याचंच काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून अशा राजाला आपण एका चौकटीमध्ये बंदिस्त करणं हे मला असं वाटतं की शिवाजी महाराजावर अन्याय करणारं आहे. किंवा 2 नोव्हेंबर 1669 मध्ये रघुनाथ पंडित नावाचा एक मोठा इतिहासकार होऊन गेला. या रघुनाथ पंडितांनी काय केले की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक जे फरमान काढलेलं होतं ते फरमान त्यांनी या ठिकाणी त्या फरमानावर मोठ्या प्रमाणामध्ये लिखाण करण्याचं काम आणि शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन स्पष्ट करण्याचं काम केलं. काय फरमान होतं तर त्या ठिकाणी रघुनाथ पंडितांनी ते फरमान अगोदर दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर चर्चा केली आहे. ते फरमान असं होतं की श्रीमंत महाराज राजे यांनी असं फरमान काढलेलं होतं की ज्यांचा जो धर्म आहे त्याचा त्यांनी पाळावा, त्यात कुणीही बखिडा करू नये असे महाराजांनी फरमावले होते. खरं तर आज आपण म्हणतो की सरंजामशाही आणि लोकशाहीमध्ये फरक आहे, परंतु मला असं वाटतं की आपल्या संविधानामध्ये आज धर्मनिरपेक्ष तत्व जे आहे हे तत्व आपण सांगतो की आम्ही नव्यानं स्वीकारलेलं हे तत्व आहे, संविधानामध्ये आपण घेतलेलं आहे. परंतु मला असं वाटतं की हे तत्व शिवाजी महाराजांनी 380 वर्षापूर्वीच आपल्या आचरणामध्ये आणलं होतं. आज आपण हे फक्त तत्व स्वीकारलेलं आहे, परंतु या तत्वाला बहुसंख्य लोक विरोध करतात किंवा हे तत्व आचरणात आणत नाहीत. परंतु संविधानामध्ये असलेले हे तत्व शिवाजी महाराजांनी 380 वर्षापूर्वी आचरणात आणण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि तरी देखील आपण शिवाजी महाराजांना एका विशिष्ट समाजाच्या विरुद्ध उभा करणं किंवा जाणीवपूर्वक एका विशिष्ट समाजाच्या विशिष्ट धर्माच्या बाजूने होते म्हणून या ठिकाणी चित्र उभा करणं मला असं वाटतं की अतिशय वाईट अशा प्रकारची गोष्ट आहे. अत्यंत शिवाजी महाराजांच्या कार्यावर अन्याय करणारी ही गोष्ट आहे. किंवा आणखी एक गोष्ट मी सांगतो की जगाच्या पाठीवर आपल्याला हे कुठेही दिसणार नाही की शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफझल खानाची समाधी मारली. शिवाजी महाराजांनी कोथळा त्याचा काढला का? काढला. शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला का? केला. परंतु शिवाजी महाराजांना अफझल खानाचा वध करत असताना तो मुस्लिम होता म्हणून त्याचा वध केलेला आहे का याचा विचार करण्याची गरज आहे. शिवाजी महाराजांचा वध झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याचे अंत्यसंस्कार मुस्लिम पद्धतीने केलेले आहेत आणि मुस्लिम पद्धतीने त्याचे अंत्यसंस्कार करून त्याची समाधी जी आहे ही प्रतापगडावर बांधलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की त्याची देखभाल करण्याच्या संदर्भामध्ये देखील एका माणसाची नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे. जे राजे जे होते असे मूळ खूप कमी राजे जे आहेत की त्यांनी धर्माच्यासाठी नाही राज्य जिंकण्यासाठी केलेलं आहे. की जसं गुरु गोविंद सिंगाच्या संबंधी सांगितलं जात असं की गुरु गोविंद सिंग जे धनुष्य बाणाची लढायला मग त्यासंबंधी असं सांगितलं जातं की गुरु गोविंद सिंग शत्रूला मारत असताना त्या धनुष्य जो बाण असायचा तो शत्रूला लागून तो शत्रू गतप्राण व्हायचा. त्या बाणाच्या शेवटी एक मोहर लावत असायची, सोन्याची मोहर. आणि जेव्हा त्यांना विचारण्यात आला की का तर हा शत्रू मेला तर त्याचा अंत्यविधी करण्यासाठी ती मोहर वापरली जावी किंवा ती मोहर विकून त्याचा अंत्यविधी करावा अशा प्रकारचा उदात्त हेतू गुरु गोविंद सिंगाचा होता. तशाच प्रकारचा अतिशय उदात्त हेतू जो आहे हा शिवाजी महाराजांचा होता. आणि शत्रू असला तरी तो शत्रू होता, तो या धर्माचा होता म्हणून तो वाईट होता, या धर्माचा म्हणून त्याला मारला असं नाही आहे. तर प्रतापगडावर त्याची समाधी बांधणारा मला असं वाटतं की असा राजा देखील जगाच्या पाठीवर सापडणं अवघड आहे. दुसरी गोष्ट आहे की तत्कालीन लढ्याला आपल्याला हिंदू मुस्लिम अशा प्रकारची जोड देता येणार नाही किंवा तत्कालीन लढे जे झाले मग या ठिकाणी औरंगजेबाचा असेल किंवा शिवाजी महाराजांचा असेल ते हिंदू मुस्लिम लढा होता. हा जो विचार आहे मला असं वाटतं की हा विचार पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज आहे, त्याचा पुन्हा अभ्यास करण्याची गरज आहे. परंतु काही लोक समजून घेऊन जाणीवपूर्वक त्यांना त्याचा प्रचार करतात, त्या लोकांना समजवून सांगण्याची आपली गरज आहे. कारण त्या काळामध्ये औरंगजेबाचं जे सैन्य होतं त्या औरंगजेबाच्या सैन्यामध्ये देखील लाखो हिंदू होते. जसं शिवाजी महाराजांनी अनेक पठाण जे आहेत आपल्या सैन्यामध्ये घेतले, अनेक मुस्लिमांना प्रमुख म्हणून आपल्या सैन्यामध्ये ठेवलं, त्याचप्रमाणे औरंगजेबाच्या सैन्यामध्ये देखील मुस्लिम होते. नरहर कुरुंदकरांनी खूप चांगली मांडणी याच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेली आहे.
आणि नरण कुरुंदकर हे सांगतात की या ठिकाणी हे राजे जे आहेत ते धर्म म्हणून एकमेकाच्या विरोधामध्ये लढत नव्हते. औरंगजेब जसा शिवाजी महाराजांचा विरोध होता तसा तो कुतुबशाहीला देखील नष्ट करण्यासाठी आलेला होता. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे हा हिंदू मुस्लिम वैरत्वाचा इतिहास आहे. म्हणून त्या वैरत्वाचा इतिहास आपल्या स्वार्थासाठी पुन्हा मांडणं जे आहे ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. परंतु काही मंडळी वर्ण वर्चस्वासाठी किंवा स्वतःचं श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी या ठिकाणी हिंदू मुस्लिम जे आहे यांना एकमेकाच्या उभं करण्यासाठी त्यांच्यामध्ये दंगली निर्माण करून आपला स्वार्थ साधण्यासाठी काही मंडळी अशा प्रकारचा विचार अशा प्रकारचा गैरसमज लोकांमध्ये पसरवण्याचं काम करतात. म्हणून नरहर कुरुंदकरांनी आपल्या ग्रंथामध्ये खूप चांगली कल्पना मांडली गेलेली आहे. ते असं म्हणतात की काही मंडळी आजच्याच अनुषंगाने लिहिलेली आहे की काही मंडळी शिवाजी महाराजांचा इतिहास जाणीवपूर्वक बाजूला ठेवून स्वतःच्या कल्पनेतील असत्य संघर्ष जे आहे या भूतकाळातील इतिहासामध्ये दाखवण्याची धडपड करतात. अशा प्रकारचं स्पष्ट लिखाण गुरुजींनी केलेलं आहे की त्याच्या मागची भूमिका अशी आहे की या ठिकाणी आपलं वर्चस्व किंवा या ठिकाणी वर्णवर्चस्व जे आहे हे टिकवण्यासाठी किंवा मनोवादी साम्राज्य निर्माण करण्यासाठी या ठिकाणी शिवाजी महाराजांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी केला जातो. अलीकडच्या काळामध्ये काय केलं जातं की बाबासाहेबांना ज्यांनी शाळेमध्ये बसू दिलं नाही, बाबासाहेबांना ज्यांनी संस्कृत शिकू दिली नाही, ती माणसं आज बाबासाहेबांचं अतिशय गोड पद्धतीने कौतुक करतात आणि ते सांगतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील मुस्लिमाविषयी कसं धोरण होतं हे जाणीवपूर्वक सांगतात. थॉट्स ऑन पाकिस्तान जे आहे याच्यामध्ये मुस्लिमाविषयी काय कल्पना होती मांडतात. आणि मग सामान्य माणसाला देखील वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील मुस्लिम द्वेष्ट होते. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कोणत्या पुस्तकाचा उल्लेख करतात थॉट्स ऑन पाकिस्तानचा? स्वातंत्र्यापूर्वीचं ते पुस्तक आहे. आणि त्यावेळेला बाबासाहेब जे बोलले आणि तशा प्रवृत्तीचे मुसलमान जे आहेत हे 1947 मध्ये त्यांनी पाकिस्तान निर्माण केलं की जे ह्या मातृभूमीला मानत नव्हते ते मुस्लिम पाकिस्तानमध्ये गेले. म्हणून बाबासाहेब ज्या मुसलमानाविषयी बोलत होते ते मुसलमान भारतामध्ये नाही राहिले, ते गेले पाकिस्तानामध्ये. परंतु त्या विचाराचा बाबासाहेबांच्या विचाराचा सामान्य लोकांना माहीत नसलेला विचार जो आहे तो वेगळ्या पद्धतीने लोकांमध्ये मांडला जातो. मग शिवाजी महाराज जसं मुस्लिम द्वेष्टी होते तसं बाबासाहेब देखील मुस्लिम द्वेष्टी होते. अशा प्रकारची मांडणी जी आहे ही मांडणी आज केली जाते आणि ही मांडणी जी आहे ही समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून या भूमिकेतूनच शिवाजी महाराज कुरुंदकर असं म्हणतात की समाजामध्ये गैरसमज निर्माण करून काही मंडळी जी आहे ही शिवाजी महाराजांना हिंदू राजा म्हणून पाहण्याची किंवा त्यांना पुढे आणण्याची धडपड करतात. आणि त्याच्या पुढे जाऊन तुमच्या कुरुंदकरांनी खूप चांगली कल्पना मांडली. ते असं म्हणतात की जर शिवाजी महाराजांचा वास्तविक इतिहास पाहिला तर प्रत्यक्षामध्ये शिवरायाच्या चरित्रात अशा प्रकारच्या धार्मिक संघर्षाला कुठेही वाव दिलेला दिसून येत नाही किंवा त्या ठिकाणी वाव दिला गेलेला नाही. कारण ते स्वतः धार्मिक राजवटीसाठी झडले. कुरुंदकर असं म्हणतात की ते झगडले ते धार्मिक राजवटीसाठी नाही तर किंवा मनुस्मृतीवर आधारित राज्य निर्मिती करण्यासाठी त्यांचा संघर्ष नव्हता, तर या ठिकाणी रयतेचं राज्य जे आहे त्या रयतेच्या राज्यामध्ये धर्म जात असा भेद न करणारं हे राज्य आहे, हे राज्य निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. अशा प्रकारचं स्पष्टीकरण जे आहे हे नरहर कुरुंदकर करतात. त्यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांच्या काही रहस्यमय त्या संदर्भामधलं ग्रंथ त्या ग्रंथामध्ये केलेला आहे. हीच गोष्ट पानसरे यांनी देखील मांडली. आता शिवाजी महाराजांच्या संबंधीचा इतिहास बाबासाहेब पुरंदरेने देखील मांडला आणि शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जो आहे तो अनेक विचारवंतांनी, जसं मी आता कुरुंदकरांचं नाव घेतलं तसा पानसरे यांनी देखील मांडलेला आहे. परंतु कुरुंदकरांचा इतिहास जो आहे हा पानसरे यांचा इतिहास जो आहे हा पुरंदरेच्या इतिहासाप्रमाणे मान्यता पावला नाही. याचं कारण की कुरुंदकरांचा इतिहास जो आहे पानसरेंचा इतिहास जो आहे हा त्यांना न पचणारा इतिहास आहे. कुरुंदकरांचा इतिहास किंवा पानसरेंचा इतिहास जो आहे तो वास्तविक मांडणी करणारा हा इतिहास होता. आणि म्हणून पानसरे यांनी अतिशय स्पष्टपणे मांडलेला आहे. आणि अशा प्रकारचा इतिहास अशा प्रकारची मांडणी केल्यामुळे पानसरे यांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु हेच पानसरे एकंदरीत शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये असं म्हणतात की त्या अनुषंगाने असे म्हणतात की महापुरुषांना शेंदूर लावून देवत्व देऊन त्यांचे विचार मारण्याचा प्रयत्न सातत्याने होत असतो. महापुरुषांना शेंदूर लावून त्यांना देवत्व देऊन त्यांचे विचार मारण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो.
हाच प्रयत्न शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये देखील होत असलेला दिसून येतो. पानसरे याच्या पलीकडे जाऊन असं म्हणतात की शिवाजी महाराजांची जी अफाट अशा प्रकारची जागतिक स्तरावरची लोकप्रियता, जागतिक स्तरावरची त्यांची मान्यता जी आहे, या दोन्हीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करणारी मंडळी पुढे येतात. म्हणजे शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये ज्या काही कल्पना आहेत त्या आपल्या सोयीनुसार मांडल्या जातात आणि या सोयीनुसार मांडलेल्या कल्पनेचा वापर जो आहे त्या आपला हेतू साध्य करण्यासाठी म्हणतात. आणि मग पुढे जाऊन पानसरे असं म्हणतात की यामुळे काय होतं की महापुरुषांचा खरा विचार जो आहे हा बाजूला राहतो. आणि मग पानसरे तोच धागा घेऊन असं म्हणतात की शिवाजी महाराजांचा देखील यामुळे प्रागतिक अशा प्रकारचा इतिहास, शिवाजी महाराजांची वैचारिक बंडखोरी, शिवाजी महाराजांचं धैर्य, शिवाजी महाराजांचा सर्व धर्म समभाव कल्पना जो आहे या विचाराला बाजूला सारलं गेलेला आहे. अशा प्रकारचा स्पष्ट अशा प्रकारचा आरोप जो आहे हा पानसरे यांनी केलेला आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला वास्तवतेमधून दिसून येते की आज जो शिवाजी महाराज दाखवला जातोय तो शिवाजी महाराज हा अतिशय मर्यादित दाखवला जातो. शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्यासमोर दोनच घटना दिसतात. आम्ही शाळेत असताना देखील शिवाजी महाराज म्हटलं की आमच्यासमोर दोन गोष्टी असायच्या, शाहिस्तेखानाची बोटं तोडली आणि अफझल खानाचा वध झाला. म्हणजे शिवाजी महाराजांच्या एकत्र लढ्यामध्ये या दोनच घटना घडलात की काय, अशा प्रकारचा हा इतिहास जो आहे हा निर्माण केलेला आहे. आणि म्हणून या मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे की या इतिहासाचं पुनर्लेखन होणं गरजेचं आहे. वास्तविक पाहताच शिवाजी महाराजांचं राज्यविषयक धोरण, शिवाजी महाराजांची स्त्रीविषयक कल्पना, शिवाजी महाराजांची युद्धनीती नीती, शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये गुलामाचा होणारा व्यापार जो आहे याला केलेला विरोध, शिवाजी महाराजांची ही सामान्य जनतेविषयी असलेली कल्पना जी आहे ही या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी बाजूला राहते, कारण तो इतिहास पुढे आणला जात नाही. शिवाजी महाराज असे म्हणायचे की माझ्या राज्यातील गवताची पाती देखील कुणाला गहाण ठेवता येणार नाहीत. मला असं वाटतं की 384 वर्षानंतर आपण लोकशाही स्वीकारली, तिला 74 वर्ष जवळपास झाली आणि स्वातंत्र्य आता महोत्सव आपण साजरा करत असतो. आणि हा महोत्सव साजरा करत असताना देखील शिवाजी महाराजांचा हा विचार आपल्याला कितपत समजलेला आहे, मला असं वाटतं की याच्यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जी माणसं देश विकायला निघालेली आहेत त्यांना ह्या शिवाजी महाराजांचा हा विचार कसा कळणार आहे की माझ्या राज्यातील गवताची पाती देखील गहाण ठेवता येणार नाही असे म्हणणारे शिवाजी महाराज. आणि आजचे राज्यकर्ते पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येऊ शकेल की शिवाजी महाराजांचं हे कर्तृत्व, शिवाजी महाराजांचा विचार हा किती मोठा होता. आणि म्हणून अशा प्रकारचे शिवाजी महाराज जे आहेत हे महाराज आपल्या समोर येण्याची गरज आहे. काही गोष्टी तर अशा त्या ठिकाणी मांडण्यात आल्या की एकंदरीत सामान्य माणसाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या होत्या. त्यामध्ये देखील अनेक गोष्टी आलेल्या आहेत. त्यातल्या दोन गोष्टीचा मी फक्त उल्लेख करतोय की अफझल खानाचा वध जे आहे याची घटना जी आहे हनुमंत स्वामी यांनी त्याच्या बखरीमध्ये मांडलेली आहे. म्हणजे या ठिकाणी कसं वास्तवता कशी बाजूला सारली जाते हे लक्षात घ्या की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जीवा महालाच्या संबंधीची कल्पना सांगितलेली आहे. आणि मग जीवा महालाने या ठिकाणी काय केलेलं आहे त्याच्या संबंधीची कल्पना मांडलेली आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी रामदास स्वामींची आठवण महाराजाला कशी आणि कधी होत होती याचा उल्लेख या ठिकाणी हनुमंत स्वामींनी केला. हनुमंत स्वामी आपल्या लिखाणामध्ये असं म्हणतात की ज्यावेळेला महाराजांनी अफझल खानाची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर अफझल खानाने महाराजाची जी मान जी आहे ते आपल्या काखेमध्ये घेतली आणि दाबल्या. थोड्या वेळ त्यांना मूर्छा आली आणि मूर्छा आल्यानंतर शिवाजी महाराजांना मूर्छा आल्यानंतर थोड्या वेळाने एकदम त्यांच्या मनामध्ये रामदास महाराजांची आठवण झाली आणि त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली. आणि मग पुढील घटना या ठिकाणी घडली. अशा प्रकारचा उल्लेख या ठिकाणी केला. आता इतिहास पुढे असा आलेला आहे की या ठिकाणी रामदास स्वामी हे त्यांचे गुरु होते की नाही हाच प्रश्न निर्माण झालाय, परंतु त्या काळामध्ये इतिहासामध्ये ही कल्पना मांडली. याच पद्धतीने इतिहासकारांनी या ठिकाणी जीवा महालाला देखील बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जसं सुरुवातीला सांगितलं की शिवाजी महाराजांचा राज्याच्या इतिहासाचा संबंधी पाहिलं तर शिवाजी महाराजांचं जे सैनिक होतं हे सैनिक शिवाजी महाराजांसाठी लढणारं सैनिक होतं. रयतेचा राजा जिवंत राहिला पाहिजे, रयतेचा राजाला उदंड आयुष्य मिळालं पाहिजे यासाठी लढणारं हे सैन्य होतं. परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट अशीही मांडली गेलेली आहे की ज्यावेळेला राजाने आपल्या विजयाचा या ठिकाणी विजय उत्सव साजरा केला अफझल खानाला ठार मारल्यानंतर
आणि मग त्या ठिकाणी काय केलं की जीवा महालाला एक गाव इनाम देण्यात आला. बघा कशी कल्पना मांडली आहे. आणि त्यामुळे महाराजाचा विचार कसा बाजूला राहतो. महाराजांनी त्याला एक गाव इनाम दिला, परंतु जीवा महालाने नाराजी व्यक्त केली. मग त्याच्यानंतर महाराजांनी काय केलं, त्याला 5 गावं ही पुन्हा इनाम दिली, तरी देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. आणि मग त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी रामदास स्वामींना विचारलं की काय करायचं. त्यावेळेला रामदास स्वामींनी त्यांना सांगितलं की याचं शिर कलम करा, त्याची मुंडी छाटून टाका, कारण अशा प्रकारचे लोक जे आहेत, हे लोक जे आहेत ते राज्याच्या दृष्टिकोनातून घातक असतात. अशा प्रकारची कल्पना मांडली. आणि पुन्हा लेखकांनी सांगितले की कदाचित ही दंतकथा असेल वगैरे वगैरे म्हटलं गेलेलं आहे. परंतु अशा प्रकारचा विचार जो आहे, हा विचार या ठिकाणी मांडला गेलेला आहे. परंतु शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये त्यांचं राजकीय धोरण, त्यांचं स्त्रीविषयक धोरण, त्यांची युद्धनीती, त्यांची शेतकऱ्याविषयीची नीती, त्यांची गुलामाच्या संबंधीची असलेली एक वैश्विक अशा प्रकारची भूमिका हे कुठेही आलेलं नाही, किंवा ते कुठेही देण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा शिवाजी महाराजांचा नाकारलेला राज्याभिषेक याची का चर्चा होत नाही. की ज्या शिवाजी महाराजांना तुम्ही असं म्हणतात की या ठिकाणी गोप्रतिपालक होता, हिंदूचा पादशाह होता, आणि मग या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आम्ही नाकारला का, याचं स्पष्टीकरण किंवा हा इतिहास आमच्यासमोर का मांडत नाही, हा देखील आपण विचार समजून घेण्याची गरज या ठिकाणी वाटते. शाहू महाराजांचे ते शाहू महाराज किंवा आज त्यांचे पूर्वज आहेत की ज्या शाहू महाराजांनी या ठिकाणी टिळकांचं निधन झालेले ज्यावेळेला कळालं ते जेवत होते, आणि जेवत असताना त्यांना बातमी कळाल्याबरोबर शाहू महाराजांनी आपल्या समोरचं ताट बाजूला लुटून दिलं. ते असं म्हणाले की आमच्या आणि टिळकांचे मतभेद होते, परंतु त्यांच्यासारखा या ठिकाणी देशासाठी लढणारा सैनिक जो आहे तो होऊ शकत नाही, म्हणून त्याचं कौतुक केलं. एवढंच नाही तर शाहू महाराजांनी त्यांचं सूतक पाळलं, परंतु सूतक पाळल्यानंतर त्यांच्यावर टीका केली की टिळकांचं सूतक पाळणारे हे शाहू महाराज कसे असू शकतात, त्यांना काय अधिकार आहे या ठिकाणी त्यांचं सूतक पाळण्याचा, अशा प्रकारची टीका करण्यात आली. एवढंच नाही तर शाहू महाराजांच्या निधनानंतर पेढे वाटण्यात आले. हे असं का घडलं, किंवा हा इतिहास जो आहे हा इतिहास आमच्या समोर का आणला जात नाही, या इतिहासाचं देखील या ठिकाणी मांडणी नव्याने होण्याची गरज आहे. आणि मग या ठिकाणी त्यांना मुस्लिम द्वेष ठरवणं ही गोष्ट आज नवीन राहिलेली नाही, आणि या पद्धतीने सामान्य माणसाला गुमराह करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. खरं तर शिवाजी महाराजांचं राज्य हे कोणत्याही विशिष्ट धर्माचं, कोणत्याही विशिष्ट जातीचं राज्य नव्हतं. शिवाजी महाराजांचं राज्य हे सामान्य माणसांचं राज्य होतं, सामान्य मावळ्यांसाठी राज्य होतं, की जे सामान्यातले सामान्य मावळे जे आहेत यांनी शिवाजी महाराजांवर जीवापाड प्रेम केलं, आणि त्यांचं हे राज्य होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की शिवाजी महाराजांचा हा इतिहास जो आहे आपल्याला जर समजून घ्यायचा असेल तर आपली बुद्धी धर्मश्रद्धेकडे घाण न ठेवता एक चिकित्सक अभ्यास केला तरच आपल्याला शिवाजी महाराजांचं कर्तृत्व लक्षात येऊ शकेल. की शिवाजी महाराजांचं आभाळा एवढं मन जर आपल्या लक्षात घ्यावं लागेल तर शिवाजी महाराजांचा या ठिकाणी एका नव्या पद्धतीने अभ्यास करण्याची गरज आहे. आणि तो आता अभ्यास होतोय, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मराठा सेवा संघ यांची भूमिका देखील त्याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना एका चौकटीमध्ये, जातीच्या धर्माच्या चौकटीमध्ये बंदिस्त न करता शिवाजी महाराजांची एकंदरीत रयतेकडे बघण्याची जी भूमिका अतिशय व्यापक भूमिका होती, ती व्यापक भूमिका जी आहे ती समजून घेण्याची गरज आहे. तरच या ठिकाणी आमच्यामध्ये होणारे गैरसमज आहेत हे दूर होऊ शकतात. आता चिकित्सक अभ्यास करायचा असेल तर काय करावं लागते, तर आपल्याला स्वतंत्र बुद्धीने शिवाजी महाराजांच्या प्रत्येक घटनेकडे पाहावं लागेल. स्वतंत्र बुद्धीने शिवाजी महाराज आपल्याला समजून घ्यावे लागतील. आणि साळुंके यांच्या शब्दात सांगायचं असेल तर पहिल्यांदा आमच्या धडावर आमचंच डोकं असलं तरच मला असं वाटतं की ही भूमिका किंवा ही चिकित्सक मांडणी आपल्यामध्ये येऊ शकते असं मला असं वाटतं. थोडक्यामध्ये असं मला म्हणायचं की शिवाजी महाराजांचा द्वेष म्हणून मुस्लिमांनी त्यांच्याकडे पाहता कामा नये, किंवा तसा इतिहास जो आहे तो मांडला जाऊ नये. आम्ही लहान असताना ज्यावेळेला इतिहासाचे अफजल खान सांगत असायचे, शाहिस्ते खान सांगायचे असायचे, तेव्हा वर्गातली मुलं जी आहेत, मुस्लिम मुलं जी आहेत ही अतिशय वेगळ्या नजरेने पाहत होते. मी अनेक मुले माझे मित्र पाहिले की शिवाजी महाराजांचा इतिहास सांगत असताना ती वर्गात राहत नसायची. आणि म्हणून अशा प्रकारचा इतिहास मांडून आपण कुणातरी धर्मामध्ये द्वेष निर्माण करण्यापेक्षा शिवाजी महाराजांचा व्यापक हा विचार जो आहे हा समाजासमोर मांडण्याची गरज आहे. या दृष्टिकोनातून मी आपल्याशी संवाद केलेला आहे.
आणि ही संवाद करण्याची एक अभिनव विषय देऊन या ठिकाणी मांडणी करून घेण्याची कल्पना जी आहे या ठिकाणी बहुजन संघटकची आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी प्रामुख्याने आमचे जे राहुलजी खांडेकर आहेत त्यांच्या की कुठलाही महापुरुष असेल तर त्याच्या महापुरुषांच्या एका वेगळ्या पैलूवर चर्चा करण्याची भूमिका असते. आणि वेगळा पैलू म्हणजे कोणता, तो सर्वसमावेशक अशा प्रकारचा पैलू, त्याला न्याय देणारा पैलू. या भूमिकेतून त्यांनी वेगवेगळ्या महापुरुषांच्या संदर्भामधली ही व्याख्यानाची सिरीज सुरू केलेली आहे. आणि त्या सिरीजपैकीच ही एक सिरीज या ठिकाणी वाटते. आणि म्हणून पुन्हा एकदा मी राहुल खांडेकर यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या लाईव्ह कार्यक्रमामध्ये माझे अनेक बांधव या ठिकाणी सहभागी झालेले, मी त्यांना त्यांचे देखील मी अतिशय मनपूर्वक अशा प्रकारचं अभिनंदन करतो. परंतु या ठिकाणी जसं सहभागी झालात तेव्हा त्याचप्रमाणे समाजामध्ये अशा प्रकारच्या ज्या प्रवृत्ती आहेत या प्रवृत्तींना मुरड घालण्यासाठी, या प्रवृत्तींना लोकांपर्यंत पोहोचण्याच्या अगोदर लोकांपर्यंत वास्तविकता मांडण्याची जबाबदारी देखील आपली आहे. या भूमिकेतून आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की आपण आज परस्परामध्ये जो संवाद साधलेला आहे त्या संवादाला काही अर्थ प्राप्त होऊ शकतो. या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती या ठिकाणी 19 तारखेला येते आहे. तत्पूर्वीच आपल्या सर्वांना या महान राज्याच्या जन्माच्या संदर्भामधल्या मी हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि या ठिकाणी